नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। गेल्या 50 ते 60 वर्षांपासून पश्चिम भागातील जनतेची निस्वार्थ सेवा करून लोकनेते पदवी मिळवलेले बापूसाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे यशवंतनगर गटात उत्साहाचे वातावरण आहे। प्रचार सभेत बापूसाहेबांचे सुपुत्र विकास शिंदे यांनी मतदारांना भेटून पश्चिम भागाचा वेगाने विकास करण्याचा रोड मॅप मांडला। 78-80 वयातही तरुणांना लाजवेल अशा धडाडीने काम करणाऱ्या बापूसाहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन विकास शिंदे यांनी केले आहे। सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट। यशवंतनगर जिल्हा परिषद गटात वातावरण तापलेलं आहे। अण्णा, तुमच्याच वडिलांच्या विरोधात म्हणजे बापूंच्या विरोधात तुमचेच जुने सहकारी आज भाजपच्या तिकिटावर उभे राहून विरोधात लढतायत। घरातलाच माणूस बाहेर पडल्यामुळे तुमच्या गोटात काही अशी अस्वस्थता आहे का? नाही, तसं म्हणलं तर आता बापूंच्या गोट्यातलं म्हणता येत नाही। पण सध्या आता जिल्हा परिषदला जे काही उमेदवार भाजप पक्षाने उतरवलेला आहे त्यांचे वडील म्हणले तर तसे राजकारणात हद्दपार झाले होते। लोकनेत्यांनी मागील पंचवार्षिक चिखलीतील ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये सर्वांना पूर्ण गावाला विरोध असताना सुद्धा त्यांना बरोबर घेऊन त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं। त्यांना जवळजवळ 2.5 वर्ष चिखली गावाचं उपसरपंच की पद दिलं। मात्र 2.5 वर्षानंतर दुसऱ्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या विभागाला 2.5 वर्ष सरपंच पद देत असताना त्यांनी त्या ठिकाणी खुर्ची सोडली नाही आणि ती खुर्ची न सोडल्यामुळे अख्ख्या संपूर्ण गावाने सदस्यांनी त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणला। ठरावाच्या काळामध्ये नंतर काय गेला, भरपूर काय गेला आपल्या सगळ्यांना माहिती की कोर्टात ऍडजस्टमेंट टाइम जातो थोडासा। आणि त्या झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपसभापती तसं उपसरपंच पद त्यांनी पुन्हा एकदा घेतलं म्हणजे थोडंसं आम्ही कुठेतरी कमी पडलो की आमच्यातलेच 2 सदस्यांना त्यांनी काही पुढच्या लालच दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने घेतलं। आणि तसं म्हणलं तर आता कोर्टातला उमेदवार म्हणता येणार नाही, कारण लोकनेत्यांचं काम म्हणलं तर लोकनेते गेले 50 वर्ष सेवा करतात। बापू शिंदेचं कार्य पाहिलं तर 50 वर्षापेक्षा अधिक काय त्या ठिकाणी काम करत आहेत। म्हणजे अनेक वेळा आमच्या मातोश्री जवळ 15 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या, 10 वर्ष पंचायत समिती सदस्य होत्या, 5 वर्ष वाईच्या पंचायत समिती सभापती होत्या, जिल्हा परिषदला उपशिक्षण सभापती जवळजवळ त्यांनी 5 वर्ष भूषवलं। असे अनेक पद या विभागामध्ये आहेत। नाही, पण एकंदरीत या निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि 3 अपक्ष उमेदवार असे जवळपास 5 जण मिळून तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना घेण्याचा प्रयत्न करतायत का? आणि ही चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने भेटणार आहे? खऱ्या अर्थाने म्हणलं तर आता समोरचे काही प्रत्येक पक्षाने आता लोकशाही आहे, प्रत्येकाला या ठिकाणी लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाने निवडणूक लढवावी, निवडून यावं। पण हे निवडणुका लढत असताना आपण आपलं स्वतःचं कार्य ह्याच्याकडे पण थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे की आज अनेक वर्षापासून तुमच्या समोर जर लोकनेते उभे असतील तर जे आता उमेदवार दिलेत हे आतापर्यंत होते कुठं? म्हणजे मागील जर 25 वर्षाचा इतिहास जरी तपासला लांबचं तर सोडून द्या, तरी मागील 5 वर्षात अगदी शेवटचं पकडलं तर हे उमेदवार कुठे होते? नुसतं काय मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी स्वतः कुठेतरी पोस्टिंग करून असे प्रकार होत नसतात। नाही, पण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो उमेदवार आहे तो नौखा असला तरी लोकांच्या मूलभूत गरजा आणि मतदारांची नस ओळखून असल्याचा दावा करतोय, तर त्या दाव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? कसं होतं की लोकांच्या मूलभूत जरी गरजा असल्या तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आणि या विधानसभेचे आमदार आदरणीय मकरंद पाटील असतील, खासदार नितीन काका पाटील असतील, की तसं म्हणलं तर वाई तालुक्यातील जिल्ह्यातल्या सगळ्या मातबर संस्था असतील की त्या त्यांच्या हातामध्ये, म्हणजे फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून कुठे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत किंवा युवकांचा रोजगारीचा विषय असेल किंवा प्रत्येक गावामध्ये असणारे विकास काम असतील। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, निधी जो असतो हा तुटपुंजा असतो, तेवढ्यामध्ये जर करायला गेलो तर वर्षभरामध्ये एक गाव सुद्धा नीट विकास करू शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी असणारी विधानसभेचे पद आदरणीय आबांकडे, त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या ह्याच्यातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवले जातील। आणि आता तुमच्यावर विरोधकांकडून असाही आरोप केला जातो की बापूंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत गावोगावी पाण्याच्या टाक्या असतील, रस्त्यांची कामं असतील, फक्त एवढीच कामं केली म्हणजे याला विकास म्हणायचा का? मग तरुण वर्गासाठी काय केलं? नाही, तसं म्हणलं तर आता तरुण वर्गाचा विषय घेतला तर पूर्वीपासूनच ह्या विभागातल्या शेती हा शेतीच व्यवसाय त्या ठिकाणी आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहतोय की शेतीकडे कुठलेही नवीन युवक वळायला तयार नाहीत। आज तसं म्हणलं तर आमच्या भागातील जवळ 80% गावातील सगळी मुलं की त्यांच्या मुलाबाळांसकट मुंबईला राहायला गेलेत। गावाचे गाव त्या ठिकाणी ओसर पडलेले आहेत, म्हणजे घरांना जर बघायला गेलो तर त्या ठिकाणी कुलूप लागलेले। आणि तसं म्हणलं तर नुसतं पाण्याच्या टाक्या लोकनेत्यांच्या माध्यमातून झाले नाहीत। या भागामध्ये पूर्वीची अवस्था की जायला रोड सुद्धा गाडीला नव्हता, त्या ठिकाणी असणारे रोडची कामं असू द्या, प्रत्येक गावामध्ये असणारी मंदिर असू द्या, समाज मंदिर असू द्या, या ठिकाणी असणाऱ्या शेतीला मूलभूत पाणी मिळावं, पण या ठिकाणी असणाऱ्या शेतीच्या अनेक पाणी स्कीमा
हे त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. भाजपचा जो आत्ताचा उमेदवार आहे तो तुमच्याच पक्षातून गेलेला आहे, त्या उमेदवारामुळे तुमच्या हक्काच्या मतामध्ये काय फाटाफूट होण्याची शक्यता आहे? नाही, हक्काच्या मताचं म्हणलं तर हक्क करण्यासाठी आपण आधी हक्काच्या माणसासाठी हजर राहावं लागतं. आजपर्यंत आपण कधी कुठल्या हक्कासाठी उभं राहिलोत का? आतापर्यंत त्यांनी जी लढाई केली, चिखली ग्रामपंचायत असेल किंवा इतर लढाई असेल, आपण त्यांची वक्तव्य जरी पाठवली युट्यूबच्या माध्यमातून किंवा त्यांच्या फेसबुकवर इंस्टाग्राम बघितलं तर त्यांनी कधीतरी त्यांचं स्वतःचं अकाउंट असावं की त्याच्यामध्ये आपल्याला किती लाईक मिळालेले आहेत, किती लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला कमेंट टाकलेले आहेत. कारण कसं होतं की काम करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने करावं लागतं. आणि शेवटचा प्रश्न, एक मुलगा म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहताय? ही लढाई वैयक्तिक आहे का विचारांची? नाही, तसं म्हणलं तर पहा की प्रत्येक या ठिकाणी आता नव्यानेच आपलं घेतलं की आमचा विरोधी पक्ष सातत्याने हिंदुत्व हा मुद्दा घेतो. हिंदू सगळेजणच आहेत, पण हिंदूचं राजकारण, हिंदूंच्या मतांचं राजकारण करून त्या ठिकाणी असणारी नवी पिढी किंवा युवा पिढी असेल त्यांना कुठेतरी एक वेगळी दिशा द्यायचं. कारण 10 वर्षापूर्वी आम्ही भाजपमध्ये होतो, आम्हालाही त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी निधी द्यायचं स्वप्न दाखवलं होतं, पदाच्या आमिषा दाखवल्या होत्या की जर पद चांगलं मिळालं तर या भागाचा विकास साधता येईल. पण मला वाटत नाही की 9 वर्षामध्ये काँग्रेसने भाजपने आम्हाला कधी 500 रुपये पण त्या ठिकाणी दिले. प्रचारादरम्यान लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मतदारांना एकच आव्हान करील की नवीन चेहरा पाहिजे, आम्हाला मान्य आहे. पण गेल्या अनेक वर्ष ज्यांनी लोकशाहीचं व्रत घेतलं, तसं म्हटलं तर अनेक पिढ्यापासून आदरणीय आबांचा गट आणि आमचा गट वेगळा होता. आजचा जो हा निर्णय प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने जो निर्णय झालेला आहे, हा निर्णय कार्यकर्ते आणि संपूर्ण भागाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून हा निर्णय झालेला आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की ज्यांनी गेले 50 वर्ष लोकसेवेचं व्रत घेतलं, हातामध्ये जनतेच्या सुखदुःखात असू, स्वखर्च असू, पक्षनीती असू, यातून विकास कामाचा डोंगर उभा केला, त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे अशी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. आणि ती आदरणीय आबांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली. आमचे संजयभाऊ कांबळे असतील की यांना पसरणी गणातून या ठिकाणी उमेदवारी मिळाली, आबेपूर गणातून बाळासाहेब डोंगरे यांना तेवढी उमेदवारी मिळाली. जर तिन्ही उमेदवार आमच्या ताकदीने या ठिकाणी निवडून गेले तर मतदारांना एक सांगेल की मतदान करत असताना आपण एकमत इकडे एकमत न करता संपूर्ण पॅनल टू पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपल्याला घड्याळ चिन्ह आहे, त्या घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यायचे. कारण कुणी एकाने जाण्याने त्या ठिकाणी कामं होणार नाहीत. जर बरोबर हे दोन जर सहकारी सगळे सोबत असतील तर नक्कीच विकासाची गंगा यापूर्वी आबांच्या माध्यमातून संपूर्ण यशवंतनगर गटामध्ये आलेली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण आदरणीय आबांना विनंती करून त्या ठिकाणी आम्ही नक्कीच खेचून आणू. मतदारांना दुसरं आव्हान करणार आहे की आपण सगळेजण सकाळी उठल्या टीव्ही बघतो, संध्याकाळी टीव्ही बघतो, तर आपण टीव्हीच्या माध्यमातून किंवा नुसत्या कुणाच्या बोलण्यावरती न जाता खऱ्या अर्थाने इथल्या जनतेमध्ये आपण गेला, इथल्या जनतेला विचारलं या ठिकाणी कामं कुणी केलं तर त्या ठिकाणी फक्त मकरंद आबा पाटील आणि लोकनेते बापूसाहेब शिंदे हेच यशवंतनगर गटामध्ये नाव येईल. त्यामुळे आपण आपला उमेदवार, आपला हक्काचा माणूस हा आपण समजावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह समोरचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना बहुसंख्येने मतांनी विजयी करावं. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.